नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये कोळंबीचा रस्सा करतोय। असा झणझणीत मस्त तुम्हाला कोळंबीचा रस्सा करायचा असेल तर काय करावं लागेल, अजिबात स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल। कोळंबीचा रस्सा करण्यासाठी आपण सुरुवातीलाच मिरच्या घेणार आहोत। आपण काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही बेडगी मिरच्यांचा देखील वापर करू शकता किंवा अर्ध्या बेडगी मिरच्या आणि अर्ध्या काश्मीरी मिरच्या देखील घेऊ शकता। मिरच्या पाण्यामध्ये भिजत घालण्याआधीच त्या पाण्याने अशा धुवून घ्यायच्या। त्यामुळे भिजत घातलेल्या मिरच्यांचं पाणी सुद्धा आपण वाटणमध्ये वापरू शकतो। मिरच्या धुवून झाल्यावर आपण यामध्ये 2 चमचे धणे घेतले आहेत। आता या मिरच्या भिजत घालण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतो। त्यामुळे मिरच्या छान भिजल्या देखील जातात आणि मिक्सरमध्ये छान बारीक वाटल्या जातात। तुमच्याकडे जर मिरच्या भिजत घालायला वेळ नसेल तर काय करायचं, पॅन घ्यायचा, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि आपण घेतलेल्या सर्व मिरच्या तेलामध्ये छान गरम करून घ्यायच्या। त्यामुळे देखील मिरच्या छान आपल्याला पाहिजे तशा बारीक वाटल्या जातात। आता मिरच्यांवर झाकण ठेवून त्या 10 ते 15 मिनिटं अशा भिजत ठेवायच्या। आपण कोळंबीचा रस्सा करतोय त्यामुळे साहजिकच आपण कोळंबी घेतली आहे। कोळंबी आपण साफ करून त्यातील दोरा काढून ती अशी छान स्वच्छ धुवून घेतली आहे। आता या कोळंबीवर आपण कोकमचं पाणी घालत आहोत। तुमच्याकडे कोकम नसतील तर तुमच्याकडे आगळ असेल तर आगळ घालू शकता, आगळ नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस देखील घालू शकता। कोकमचा रस आपण सर्व कोळंबीला अगदी व्यवस्थित लावून घेतला आहे। आता यावर आपण अर्धा चमचाभर हळद घालतोय आणि त्याचबरोबर मीठ देखील घालतोय। घातलेलं मीठ आणि हळद अगदी व्यवस्थित कोळंबीला असं लावून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं कोळंबी अशी झाकून ठेवायची। कोळंबी रश्श्याच्या ग्रेव्हीसाठी किसलेला ताजा नारळ आपण 1.5 कप घेतला आहे। त्याचबरोबर मीडियम साईजचा कांदा आपण जाडसर चिरून घेतला आहे। कोथिंबीरीचे देठ आपण जाडसर चिरून घेतलेत। त्याचबरोबर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत आणि लसूणच्या अर्ध्या प्रमाणात स्वच्छ धुवून अद्रकचे तुकडे। कोथिंबीर आणि अद्रकचे तुकडे तुम्ही स्किप देखील करू शकता। आपण कोळंबीच्या सारामध्ये कोकम घालणार आहोत। तुमच्याकडे जर कोकम अवेलेबल नसेल तर काय करायचं, हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करत असतानाच यामध्ये थोडीशी चिंच घालायची। आपण ग्रेव्हीसाठी घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात असं काढून घेतलं आहे। यामध्ये चमचाभर असं जिरं घालायचं। पाहू शकता आपण घेतलेली मिरची छान भिजली देखील आहे। मी नेहमी मिरची भिजल्यावर मिरचीचे देठ काढते, कारण त्यामुळे ते अगदी सहज निघतात। तुम्ही जर मिरच्या भाजून घेणार आहात तर मिरच्या भाजून झाल्यावर देखील मिरचीचे देठ अगदी सहज निघतात। हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करत असतानाच तुम्हाला जर यामध्ये हळद घालायची असेल तर तुम्ही हळदही घालू शकता। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य भिजत घातलेल्या मिरचीचं पाणी घालून अगदी असं व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे। रश्श्याला फोडणी देण्यासाठी असं भांडं गरम करत ठेवायचं। आता आपल्याला फोडणीसाठी लागेल तितकं तेल या भांड्यामध्ये घालायचं। आता घातलेलं तेल गरम झाल्यावर कढीपत्ता हातावर चुरगळून यामध्ये घालायचा। त्यामुळे कढीपत्त्याचा फ्लेवर तेलामध्ये अगदी अप्रतिम उतरतो। तुम्हाला जर यामध्ये कढीपत्त्याऐवजी जर लसूण ठेचून घालायची असेल तर तुम्ही लसूणही घालू शकता। आता बारीक चिरून घेतलेला अगदी अर्धा किंवा अगदी लहान साईजचा कांदा घालायचा आणि घातलेला कांदा तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। आपण वाटण मिक्सरला बारीक करत असताना त्यामध्ये हळद घातलेली नाही, त्यामुळे कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये हळद घालायची आणि त्याचबरोबर अर्धा चमचाभर गरम मसाला पावडर। धणे आपण मिरची बरोबरच पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि त्याचबरोबर सर्व साहित्य बारीक करत असताना त्यामध्ये आपण चमचाभर जिरं घातलेलं आहे। त्यामुळे पुन्हा यामध्ये धणे जिरे पावडर घालायची नाही। वाटणामध्ये आपण मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर रस्सा थोडा तिखट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये तिखटाचा देखील वापर करू शकता आणि जर तुमच्याकडे बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची अवेलेबल नसेल तर तुम्ही मिरची भिजत न घालता किंवा न भाजता डायरेक्ट वाटणमध्ये तुम्ही लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। पण भिजत घातलेल्या मिरचीचा आणि धण्यांचा फ्लेवर या रश्श्याला अप्रतिम येतो। पाहू शकता आपण फोडणीमध्ये घातलेलं सर्व साहित्य तेलामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे।
आता तुम्हाला जितका रस्सा पाहिजे तितकं या मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि ते यामध्ये असं ॲड करायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व साहित्य असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. रश्श्यामध्ये पाणी ॲड करत असताना शक्यतो गरम पाण्याचा वापर करा, कारण त्यामुळेच रश्श्याला चवही छान येते आणि रंगही सुरेख येतो. आता या ग्रेव्हीमध्ये घातलेलं सर्व पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर या ग्रेव्हीला छान एक उकळी आणून घ्यायची. ग्रेव्हीला एक उकळी आल्यावरच आपण यामध्ये कोळंबी ॲड करणार आहोत, कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही. सुरुवातीला सर्व साहित्यामध्ये जर आपण यामध्ये कोळंबी ॲड केली तर काय होतं, कोळंबी जास्त शिजते आणि कोळंबी जास्त शिजल्यामुळे ती रबरासारखी लागते. पाहू शकता आपल्या रश्श्याला छान खळखळून उकळी आलेली आहे. आता या स्टेजला आपण घेतलेली सर्व कोळंबी यामध्ये घालायची. आपण घेतलेली सर्व कोळंबी यामध्ये घालून झालेली आहे. घातलेली कोळंबी अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. बरं, कोळंबीचं प्रमाण तुम्ही आपण घेतलेल्या कोळंबीपेक्षा कमी किंवा जास्त देखील करू शकता. कोळंबी शिजायला जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटं सहज लागतात. आता तुम्हाला हा रस्सा जितका आंबट खायला आवडतो तितकं यामध्ये कोकम घालायचं आणि घातलेलं कोकम यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे कोकम अवेलेबल नसेल तर मी सांगितलेलंच आहे की आपण ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करतो त्याच वेळेला त्यामध्ये थोडीशी चिंच घालायची. बरं, तुमच्याकडे चिंच देखील अवेलेबल नसेल तर तुम्ही यामध्ये आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता. या रश्श्यामध्ये कोळंबी घालून झाल्यावर अगदी 5 ते 6 मिनिटातच रश्श्याला कोळंबीचा आणि त्याचबरोबर आपण घातलेल्या कोकमचा अप्रतिम फ्लेवर येतो. कोळंबी घालून झाल्यावर रश्श्याला उकळी येताच गॅस बंद करायचा आणि या रश्श्यामध्ये अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा देखील अर्क या रश्श्यामध्ये अप्रतिम उतरतो. आपण गॅस कधीच बंद केलेला आहे. हे मातीचं भांडं असल्यामुळे रश्श्याला ते भांडं थंड होईपर्यंत अशी उकळी येतच राहते. तुम्हाला सांगू का, या रश्श्यामध्ये जेव्हा आपण कोळंबी ॲड करतो आणि त्या कोळंबीचा जसा फ्लेवर या रश्श्यामध्ये उतरतो तसा या रश्श्याचा फ्लेवर मात्र पूर्ण घरभर अप्रतिम दरवळतो. आहा, मस्त, अगदी मस्तच झालाय आपला कोळंबीचा रस्सा. असा गरम गरम कोळंबीचा रस्सा तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, नाहीतर घावण्याबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा. पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली.